कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। खेड नगर परिषदेचा दवाखाना गेल्या अनेक वर्षांपासून बंद असल्याने सर्वसामान्य नागरिक आणि विशेषतः गरीब रुग्णांचे मोठे हाल होत आहेत। हा दवाखाना गेली 4 वर्षे बंद असून केवळ शहरासाठीच नव्हे तर ग्रामीण भागातील रुग्णांसाठीही तो आधार होता। वैद्यकीय अधिकारी नाहीत, औषधे नाहीत, अशा स्थितीत रुग्णांना उपचारापासून वंचित राहावे लागत आहे। त्यामुळे गोरगरिबांसाठी आधार असलेला हा दवाखाना लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे। या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते मंगेशदादा मोरे यांनी यापूर्वीही आवाज उठवला होता। 7 ते 10 जुलै 2025 दरम्यान त्यांनी आमरण उपोषण केले होते। त्यावेळी दवाखाना सुरू करण्याचे लेखी आश्वासन त्यांना मिळाले होते आणि 12 जुलै रोजी दवाखाना तात्पुरता सुरूही झाला। मात्र ऑक्टोबर 2025 पासून तो पुन्हा बंद पडला आहे। या अन्यायाविरोधात मंगेशदादा मोरे यांनी आता पुन्हा एकदा 8 डिसेंबर 2025 रोजी खेड नगर परिषद आवारात आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे। दवाखाना तात्काळ सुरू करावा, कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नियुक्त करावेत आणि औषधोपचार उपलब्ध करून द्यावेत, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। प्रशासनाने यावर तातडीने लक्ष घालून गोरगरिबांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। नगरपालिकेला एक निवेदन दिलं की गेली 4 वर्ष तो दवाखाना बंद होता। तो दवाखाना बंद आता 3 महिने झाले दवाखाना बंद झालेला आहे। विषय अशा काही गरजू महिला होत्या, त्या सगळ्या आम्ही त्यांची धडक आम्ही नगरपालिकेला दिलेली। त्यांनी त्यांचे काही प्रश्न सांगितले तरी सुद्धा आम्हाला उत्तर आले नाही, म्हणून आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना लेटर दिलेले। आता आम्ही नगरपालिकेत जाऊन पण निवेदन दिलेलं आहे। आम्ही याची चौकशी आरोग्यमंत्री आमचे प्रकाशराव आंबेडकर यांना पण आम्ही निवेदनाद्वारे दिलेलं आहे। फक्त एवढी मागणी आहे की दवाखाना लवकरात लवकर तो बंद झालाय परत तो चालू करावा। तर गोरगरिबांचे खरोखर हाल होतात। 700 रुपये गोरगरीब माणूस कुठे देणार, बरोबर आहे ना? तर हे कुठेतरी थांबवायला पाहिजे। खरं तर हे खेड नगरपालिकेचं जे दवाखाना आपलं नाट्यगृह बांधलेलं आहे त्याला 13 कोटी रुपये खर्च केलेला आहे। माझ्या मते नागरिकांच्या मध्ये तो 13 कोटीचा जो नाट्यगृह बांधलेला आहे तो थोडा दिवस थांबवले असते, हे हॉस्पिटल चालू केले असते, सरकारी हॉस्पिटल गोरगरिबांचे चालू केले असते तर अतिउत्तम झालं असतं। आम्हाला प्रशासनाला विनंती आहे की ते चालू करण्यापेक्षा इकडे थोडाफार खर्च केला असता तर गोरगरिबांचा सोय उपलब्ध झाली असती। तर आमचं एवढंच म्हणणं आहे की अशा जे वायू खर्च करतात त्याची काही आवश्यकता नाही, कोण जात नाही। 4 महिने जे नाट्यगृह आहे ते 4 शो पण झाले नाहीत त्याच्यात, आणि इकडे 100 माणूस परत दवाखान्यात येऊन गरीब माणूस परत जातो। याची कुठेतरी प्रशासनाने दखल घ्यावी व आमच्या या मागण्या आम्ही 8 तारखेला इथे उपोषणाला बसणार।